नमस्कार, कावळे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी बनवणार आहे आज गव्हाची खीर. त्याच्यासाठी मी गव्हात थोडं पाणी घालून घेणार आहे. थोडे ओलसर झाले की मग ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याला भरडायचं आहे. तर त्याला मिक्सरला असं भरडायचं, तर आपल्याला बंद चालू करायचं आहे मिक्सर, आणि त्याप्रमाणे आपण जाडं शेंगदाण्याचा कुट्टा वगैरे करतो त्याप्रमाणे आपल्याला मिक्सर फिरवत राहायचं आहे. तर हे बघा, ह्या प्रमाणे मी भरडून घेतलेलं आहे त्याच्यात मिक्सरला. का तर तसं जर हे केलं तर भुगा पण होत नाही आहे आणि त्याचे साली पण व्यवस्थित निघतात. तर हे बघा, आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घेतले आणि गरम पाण्यानं घातलं जरा, तर त्यानं लवकर साली निघतात त्याच्यामुळं हे असा पूर्ण त्याला चोथा निघतो. तो चोथा आपल्याला खळखळ पाण्यानं धुवून काढायचा आहे. तर हे बघा, मी 3-4 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. तर आता हे कुकरमध्ये मी गहू टाकलेले. तर मी गहू घेतलेले तर 1 ग्लास. त्याच्यासाठी मी आता 5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि खोबरं पण मी काप करून घेतले. ते कुकरमध्येच टाकत आहे शिजवायला. तर आपल्याला हे कुकरचं आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि ह्याच्यात 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 5-6 शिट्ट्या लागणारच आहेत त्याला. तर मी 1 ग्लास गहू घेतलेले, त्याच्यासाठी मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. तर हे गुळात मी पाणी घालून घेतले. तर हे बघा, त्यासाठी मी खिरीसाठी बडीशोप, जायफळ आणि सुंठ घेतलेली. तर हे मी सगळं भाजून घेऊन ह्याची पूड बनवली आहे आणि गुळाचं मी गुळवणी करून घेतलेलं इथे. तर हे बघा, आपली खीर शिजवून झालेली. तर बघा, ही अशी मस्त खीर शिजलेली आणि त्याच्यात खोबरं पण असं मस्त शिजून निघलेलं आहे आणि खूप छान दिसते. आणि खोबरं व्यवस्थित शिजल्या जातं किंवा खीर शिजल्या जाते, त्याच्यामुळं कुकरमध्ये जरा 5-6 शिट्ट्या केल्या की ते मस्त शिजतं. त्याच्यात आता चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे आणि मी जे मीठ घातलं आहे आणि मी गुळाचं जे गुळवणी करून घेतले, तर ते मी आता चाळणीनं चाळून त्याच्यात घालत आहे. का तर आपल्याला त्याच्यात काही खडे वगैरे असतात, कधी कधी गुळात काडे असतात, त्याच्यामुळे हे गुळवणी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि गुळाचं गुळवणीच त्याच्यात छान हे शिजूस तर नंतर आपल्याला परत एकदा आपल्याला गॅसवर ठेवायचं त्याला. म्हणून आधी असं व्यवस्थित फेटून घ्यायचं त्याला. ते असं फेटलं की एकजीव होतो त्याचा. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यात तांदूळ पण घालू शकताय. कधी कधी घातले तर त्याच्यात इंद्रायणी तांदूळ तुम्ही घालू शकताय, म्हणजे एकजीव होऊन त्याचा आणखीन चव येते त्याला. पण मी काही त्याच्यात इंद्रायणी तांदूळ काही घातलेलं नाही आहे. तर आता हे मी ती जायफळाची पूड करून घेतली तर ती घालून घेतली.